बोलेरोतून व 7 रस्ता येथे ऑटो रिक्षामधून हातभट्टी दारू जप्त। 760 लिटर दारूसह 6.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने गुरुवारी पंढरपूर मोहोळ रोडवरील पेनूर गावाच्या हद्दीत एका बोलेरो वाहनातून 360 लिटर व सोलापूर शहराच्या पथकाने शुक्रवारी 7 रस्ता परिसरात एका ऑटो रिक्षामधून 400 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे। सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकी विरोधात सातत्याने कारवाई केली जात असून याच मोहिमे अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने गुरुवारी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पंढरपूर मोहोळ रोडवरील पेनूर गावाच्या हद्दीतील टोल नाक्याजवळ पाळत ठेवली असता संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक बोलेरो क्रमांक MH45A8547 हे 4 चाकी वाहन जागीच सोडून पळून गेले। या कारवाईत वाहनातून 4 रबरी ट्यूब मध्ये साठवून ठेवलेली 360 लिटर हातभट्टी दारू व वाहन असा 4,61,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।